नमस्कार मित्रांनो, मी रामलिंग सर्वस्वे तुमचे हीट अँड टेम्परेचर या भागात स्वागत करतो. तरी आपले राहिलेले पॉईंट या भागात आपण पूर्ण करूया. टेम्परेचर म्हणजे तापमान. टेम्परेचर म्हणजे तापमान. इट इज द डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ बॉडी. द टेम्परेचर इज मेजर्ड बाय थर्मोमीटर. टेम्परेचर हा एक वस्तूचे गरम किंवा थंड अवस्था आहे आणि टेम्परेचर हे थर्मोमीटरने मोजले जाते. आता आपण आपला राहिलेला पॉईंट बघूया. टेम्परेचर आणि हीट आणि टेम्परेचर यातील फरक. हीट आणि टेम्परेचर यातील फरक बघूया. हीट आणि टेम्परेचर यातील फरक. इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. काय हा? इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. हीट हे ऊर्जेचे एक रूप आहे. टेम्परेचर म्हणजे तापमान. दिस टेल्स द स्टेट ऑफ हीट. टेम्परेचर तापमान हे उष्णतेची एक अवस्था सांगते. नंतर हीट. इट्स युनिट इज कॅलरी. उष्णतेचे एकक कॅलरी आहे. अँड इट्स युनिट इज डिग्री. तापमानाचं एकक डिग्री आहे. इट इज मेजर्ड बाय कॅलोरीमीटर. उष्णता ही कॅलोरीमीटरने मोजली जाते. टेम्परेचर इज मेजर्ड बाय थर्मोमीटर. तापमान हे थर्मोमीटरने मोजले जाते. बाय ॲडिंग क्वांटिटी ऑफ हीट ऑफ टू सबस्टन्स देअर टोटल हीट कॅन बी कॅल्क्युलेटेड. म्हणजे दोन पदार्थांची उष्णतेची बेरीज केली असता त्यांचे टोटल हीट आपण काढू शकतो. पूर्ण दोघांची हीट काढू शकतो. पण टेम्परेचर बाय ॲडिंग टू टेम्परेचर्स वी कॅन नॉट फाइंड द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर. म्हणजेच दोन वेगवेगळे टेम्परेचर यांची बेरीज करून आपण मिश्रणाचे टेम्परेचर काढू शकत नाही. बाय हीटिंग अ सबस्टन्स द क्वांटिटी ऑफ हीट इज इन्क्रीज्ड रिगार्डलेस इंक्रीज ऑफ टेम्परेचर. इंक्रीज इन टेम्परेचर म्हणजे पदार्थाला उष्णता दिली असता पदार्थाला उष्णता देणे म्हणजेच त्याची उष्णता वाढवत नेणे, परंतु त्याच्या तापमानात बदल होईल असेच नाही. टू सबस्टन्स मे रीड द सेम टेम्परेचर थ्रू दे माइट बी हॅविंग डिफरंट अमाऊंट ऑफ हीट. म्हणजेच वेगवेगळे पदार्थ समान तापमान दाखवू शकतील, परंतु त्या दोघात असलेली उष्णता समान असेल असे नाही. आता पाहूया बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय. बॉइलिंग पॉईंट. Boiling. Any substance start turning into gas shows the temperature at which it boils. This is known as boiling point. कोणताही पदार्थ जेव्हा वायुरूपात च्या स्थितीमध्ये आलेला असतो त्यावेळेस असलेले तापमान म्हणजेच त्यावेळेस उकळण्याचे तापमान त्या पदार्थाचे, त्यालाच आपण बॉइलिंग पॉईंट असे म्हणतो. द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर इज 100 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे पाण्याचे उकळण बिंदू 100 डिग्री सेंटीग्रेड आहे. म्हणजे उकळण बिंदू अशी अवस्था जी द्रवाचे रूपांतर
वायूत करते. आता पाहूया मेल्टिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट वितरणबिंदू. The temperature at which a solid melts into liquid or liquid freezing to solid is called a melting point of the substance. मेल्टिंग पॉईंट असे तापमान ज्या तापमानाला घनाचे रूपांतर द्रवात होते, सॉलिड वितळून लिक्विड होतो, घनाचे वितळून द्रव होते, किंवा द्रव थंड होऊन सॉलिड होतो, किंवा लिक्विड थंड होऊन सॉलिड होतो. त्या बिंदूला, त्या टेम्परेचरला आपण त्याचा मेल्टिंग पॉईंट असे म्हणतो. द मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस इज 0 डिग्री. मेल्टिंग पॉईंट ऑफ बर्फाचा मेल्टिंग पॉईंट हा 0 डिग्री सेंटीग्रेड असतो. आता पाहूया लिस्ट ऑफ मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ मेटल अँड नॉन मेटल. आता आपण धातू आणि अधातूंचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट पाहूया. मेटल्स अँड नॉन मेटल्स. मेल्टिंग पॉईंट इन डिग्री सेंटीग्रेड, बॉइलिंग पॉईंट इन डिग्री सेंटीग्रेड. ॲल्युमिनियम 660.25 मेल्टिंग पॉईंट, 2519 बॉइलिंग पॉईंट. अर्गॉन -189.19 मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट -185.25. आर्सेनिक 817 614 बॉइलिंग पॉईंट 817 मेल्टिंग पॉईंट. बेरियम 719 मेल्टिंग पॉईंट 1897 बॉइलिंग पॉईंट. बेरिलियम 1287 मेल्टिंग पॉईंट 2469 बॉइलिंग पॉईंट. ब्रोमिन -7.1 मेल्टिंग पॉईंट 58.8 बॉइलिंग पॉईंट. कॅडमियम 321.18 मेल्टिंग पॉईंट 767 बॉइलिंग पॉईंट. कॅल्शियम 839 मेल्टिंग पॉईंट 1484 बॉइलिंग पॉईंट. कार्बन डायमंड 3550 मेल्टिंग पॉईंट 4827 बॉइलिंग पॉईंट. कार्बन ग्राफाइट 3675 मेल्टिंग पॉईंट 4027 बॉइलिंग पॉईंट. क्लोरीन -1000.84 मेल्टिंग पॉईंट अँड -34.04 बॉइलिंग पॉईंट. कोबाल्ट 1495 मेल्टिंग पॉईंट 2927 बॉइलिंग पॉईंट. कॉपर 1084 मेल्टिंग पॉईंट 2562 बॉइलिंग पॉईंट. गोल्ड 1064.58 मेल्टिंग पॉईंट 2856 बॉइलिंग पॉईंट. हेलियम 268.93 बॉइलिंग पॉईंट. हायड्रोजन 259.98 मेल्टिंग पॉईंट 252.87 बॉइलिंग पॉईंट. आयोडीन 113.5 मेल्टिंग पॉईंट 184.3 बॉइलिंग पॉईंट. इरिडियम 2443 मेल्टिंग पॉईंट 4428 बॉइलिंग पॉईंट. आयर्न 1535 मेल्टिंग पॉईंट 2861 बॉइलिंग पॉईंट. लीड 327.6 मेल्टिंग पॉईंट आणि 1749 बॉइलिंग पॉईंट. लिथियम 180.7 मेल्टिंग पॉईंट 1342 बॉइलिंग पॉईंट. मॅग्नेशियम 650 मेल्टिंग पॉईंट 1090 बॉइलिंग पॉईंट. झिंक 419.73 मेल्टिंग पॉईंट 907.00 बॉइलिंग पॉईंट. युरेनियम 1132 मेल्टिंग पॉईंट 4131
बॉइलिंग पॉईंट. टंगस्टन इन ब्रॅकेट वॉल्फ्रॅम 3422 मेल्टिंग पॉईंट 5555 बॉइलिंग पॉईंट. टिटेनियम 1660 मेल्टिंग पॉईंट 3287 बॉइलिंग पॉईंट. 232.06 मेल्टिंग पॉईंट 2006 बॉइलिंग पॉईंट. सल्फर 115.36 मेल्टिंग पॉईंट 444.6 बॉइलिंग पॉईंट. सोडियम 98 मेल्टिंग पॉईंट 883 बॉइलिंग पॉईंट. सिल्वर 961 मेल्टिंग पॉईंट 2162 961 बॉइलिंग मेल्टिंग पॉईंट 2162 बॉइलिंग पॉईंट. सिलिकॉन 1410 मेल्टिंग पॉईंट 3265 बॉइलिंग पॉईंट. रेडियम 700 मेल्टिंग पॉईंट 1737 बॉइलिंग पॉईंट. पोटॅशियम 63.35 मेल्टिंग पॉईंट 759 बॉइलिंग पॉईंट. प्लुटोनियम 640 मेल्टिंग पॉईंट 3228 बॉइलिंग पॉईंट. फॉस्फरस इन ब्रॅकेट व्हाईट 44.1 मेल्टिंग पॉईंट 280 बॉइलिंग पॉईंट. ऑक्सिजन -226.65 मेल्टिंग पॉईंट -182.95 बॉइलिंग पॉईंट. नायट्रोजन -209.86 बॉइलिंग पॉईंट मेल्टिंग पॉईंट -195.79 बॉइलिंग पॉईंट. निकेल 1453 मेल्टिंग पॉईंट 2913 बॉइलिंग पॉईंट. मॉलिब्डेनम 2617 मेल्टिंग पॉईंट 4639 बॉइलिंग पॉईंट. मर्क्युरी -38.72 मेल्टिंग पॉईंट 357 बॉइलिंग पॉईंट. मॅंगनीज 1246 मेल्टिंग पॉईंट 2061 बॉइलिंग पॉईंट. यात आपण पाहिलं मेल्टिंग पॉईंट नेहमी लहान असतो आणि बॉइलिंग पॉईंट नेहमी जास्त असतो. मेल्टिंग पॉईंटमध्ये काय होतं सॉलिडचं लिक्विड आणि बॉइलिंग पॉईंटमध्ये सॉलिडचं गॅस. तर इथं आपण हीट अँड टेम्परेचरमध्ये सर्व पॉईंट पाहिलं. आता आपण हीट अँड टेम्परेचरवरील पुढील प्रॉब्लेम पुढच्या भागात पाहूया. यात आपण पूर्ण हीट अँड टेम्परेचरवरील सर्व पॉईंट पाहिले. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. ज्यांना एखादा पॉईंट समजला नसेल त्यांनी तो पॉईंट पुन्हा पुन्हा पाहून तो त्यांनी क्लिअर करून घ्यावा ही विनंती. राहिलेले पॉईंट आपण पुढच्या भागात पाहूया.